गुळ कारखाना पाहून स्वतःच्या शेतात असाच कारखाना टाकता येईल का असा विचार युवा शेतकऱ्याच्या मनात आला. त्याला कारणही तसंच, शेती कायम तोट्याची. मग एखादा जोडधंदा टाकावा असा विचार मनात येणं साहजिकच आहे. मग काय, त्या शेतकऱ्याने पाऊल टाकलं. आज तो स्वतःच्या शेतात निघणाऱ्या ऊसासह अन्य शेतकऱ्यांकडनं ऊस विकत घेऊन गूळ बनवत आहे. तर आम्ही एक वेळेस दुसऱ्या ठिकाणी पाहायला गेलो होतो. तर तिथं आम्हाला ते व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून चांगला वाटला. त्यामुळे आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे. सुरुवातीला जवळपास 10 ते 15 लाख रुपये दरवर्षी चालू करायला करतात. माझं शिक्षण B.Com कंप्लीट झालेलं आहे. तर आम्ही पाहायला गेलो होतो एक दिवसाला म्हणून, ते आमच्या डोक्यामध्ये बसले म्हणून आम्ही चालू केलं. दरवर्षी जमतेम 3 ते 4 लाख रुपये सीजन मागे पूर्ण खर्च काढून टोटल ऊस वगैरे दरवर्षी साखर कारखान्याच्या हिशोबाने घेत असतो. ज्या वर्षी जे भाव असला त्या वर्षीला ते भाव. काही घरच्या शेतात राहते तर काही बाहेर राहते. आता यातून खर्च वजा जाता एका हंगामाला त्याला लाखोंचा नफा मिळत आहे.